तिसरा मोर्चा. आपल्याकडे अधूनमधून पत्रकारांना अशी हौस येते. राजकीय नेते तर आपण समजू शकतो की त्यांचा 24 तासाचा धंदाच तो आहे. पत्रकारांना मोठी हौस येते आणि मधूनमधून तिसरा मोर्चा या नावानं काही फुसक्या चर्चा सुरू होतात. त्या फुसक्या यासाठी आहेत की ह्या तथाकथित तिसऱ्या मोर्चाच्या नावाखाली म्हणून एक दोन नाही, गेले 40 वर्ष भारतीय राजकारणामध्ये एका अर्थाने गोंधळ धिंगाणा सुरू आहे. 40 वर्ष यासाठी की जनता पक्षाचं सरकार पडल्याच्या नंतर म्हणजे 1980च्या नंतर भारतीय जनता पक्ष त्याच्यातून बाहेर पडून त्यांनी अधिकृतरित्या अशा नावानं जो जुना जनसंघ होता जनता पक्षामध्ये सामील झाला आणि त्यांनी एक धोरण ठरवलं स्थापनेच्या नंतर 80पासून की आपण आता परत यांच्या नादाला लागायचं नाही. सत्ताधारी काँग्रेस पक्ष जो होता त्याच्या विरोधामध्ये ही सगळी आघाडी चालू होती आणि त्याच्यानंतर त्याच्यातून जनता पक्षाचा जो प्रयोग झाला, जनता पक्ष फुटला. जनता पक्ष फुटल्याच्या नंतर त्याच्यातून जनसंघ पूर्वाश्रमीचा बाहेर पडून त्यांनी भारतीय जनता पक्ष स्थापन केला. तेव्हापासून काँग्रेस हे एक केंद्र, हळूहळू वाढत गेलेलं भाजप हे दुसरं केंद्र आणि ह्याच्याशिवायचे जे पक्ष आहेत त्या पक्षांचा तिसरा मोर्चा ह्या नावानं एक सगळी चर्चा चालू झाली. 1980पासूनची गोष्ट आहे. ह्यांना सगळ्यात पहिल्यांदा ही फार मोठी या चर्चेला हवा भेटण्याची कारण काय घडलं. विश्वनाथ प्रताप सिंग काँग्रेसमधून बाहेर पडले. त्यांनी जनमोर्चा ह्या नावानं एक सामाजिक संघटन, राजकीय म्हणूयात संघटन तयार केलं आणि पूर्ण देशभर बोफोर्सच्या निमित्तानं एक राजकीय धुराळा उडवून दिला. त्याच्या भोवती वेगवेगळ्या पक्षातले लोक गोळा झाले आणि त्यांनी सगळ्यांनी मिळून जनता दल नावानं, जसं जनता पक्ष आधी केला होता तसा जनता दल नावाचा एक पक्ष तयार केला की हे प्रत्यक्षामध्ये काही एकसंध अशी संघटना आहे, पक्ष असं काही नव्हतं. हे निव्वळ एक कडबोळ होतं, पण त्याला एक नाव होतं, एक चिन्ह देऊन लढलं होतं आणि 150च्या 140-185 जवळपास जागा या जनता दलाला 1989च्या निवडणुकांमध्ये लाभल्या. विश्वनाथ प्रताप सिंग यांना एकीकडून भाजपच्या 85च्या जवळपासच्या आमदारांचा पाठिंबा, दुसरीकडून डावे 64 एक संख्या होती त्यांचा पाठिंबा, अशा पद्धतीनं हे सरकार तयार झालं आणि तेव्हापासूनच तिसरा मोर्चा, तिसरी आघाडी ह्याला एक फार मोठं बळ मिळालं. कारण की प्रत्यक्ष पंतप्रधान पद यांच्या पाठिंब्यावर आपल्याला मिळू शकतं. विश्वनाथ प्रताप सिंग हे पंतप्रधान झाले, त्याच्यानंतर काही दिवसातच ते सरकार कोसळलं 1.5 वर्षामध्येच आणि त्याच्यानंतर चंद्रशेखर यांना, आता लक्षात घ्या, तिसरा मोर्चा म्हणत असताना यांनी पाठिंबा मात्र कोणाचा घेतला होता? काँग्रेसचा घेतला होता. म्हणजे पहिल्यांदाच असं लक्षात येईल आणि तेही विशिष्ट काळापुरता. काँग्रेसला तेव्हा जे हे सरकार सत्तेवरती होतं ते पाडायचं होतं आणि ते पाडल्याच्या नंतर त्यांनी चंद्रशेखरसारखं त्यांच्या हातचं बाहुलं असलेलं सरकार काही काळ फक्त 4-5 महिने सत्तेवरती ठेवलं आणि त्यांची जेव्हा गरज संपली तेव्हा त्यांनी अधिक किरकोळ कारण देऊन तो पाठिंबा काढून घेतला. सरकार कोसळलं, निवडणुका आल्या, पुढे PV नरसिंहराव पंतप्रधान झाले. तिसऱ्या मोर्चानं परत कुठे उचल खाल्ली? PV नरसिंहराव पंतप्रधान असताना, म्हणजे जेव्हा त्या निवडणुका झाल्या तेव्हा राजीव गांधी यांची हत्या झाली होती आणि त्याच्यामुळे एक जी सहानुभूती, अर्ध्या निवडणुका झालेल्या होत्या, त्यामध्ये काँग्रेसला काही फारशा जागा भेटलेल्या नव्हत्या, पण उरलेल्या उर्वरित अर्ध्या जागांच्या निकालावरती फार मोठा परिणाम राजीव गांधीच्या हत्येमुळे निर्माण झालेल्या सहानुभूतीचा झाला, जो की 84ला इंदिरा गांधींच्या हत्येमुळे झाला होता. मग त्यामुळे काँग्रेसला 230-35च्या जवळपास काहीतरी जागा भेटल्या. म्हणजे काठावरचं, म्हणजे त्यांना बहुमत थोडक्यात हुकलं आणि बहुमतासाठी थोडासा इतर पक्षांचा आधार लागत होता. पण ठीक आहे, त्यांचा पाठिंबा घेऊन PV नरसिंहराव सत्तेवरती आले. दुसऱ्या निवडणुकी मात्र ही जी राजीव गांधीच्या हत्येनंतरची जी लाट होती सहानुभूतीची ती ओसरून गेलेली होती. PV नरसिंहराव यांचं नेतृत्व आर्थिकदृष्ट्या आर्थिक बदल राबवण्यासाठी कितीही चांगलं जरी सिद्ध झालं असलं तरी ते काही म्हणजे जननेता अशी त्यांची प्रतिमा नव्हती. त्यांना काही फार चांगली भाषणं करता येत होती असं काही नव्हतं आणि काँग्रेसच्या पक्षात अंतर्गतही त्यांचं पूर्णपणे त्याच्यावरती नियंत्रण होतं असं नाही. पंतप्रधान काळामध्ये होतं पक्ष संघटना म्हणून, पण त्याला काही तेव्हा फार यश भेटलेलं नव्हतं. जी 1996ला लोकसभा तयार झाली त्याच्यामध्ये भाजप सगळ्यात मोठा पक्ष होता, पण भाजपला सत्तेवरती इतरांना येऊ द्यायचं नव्हतं. या कारणासाठी म्हणून एक फक्त 13 दिवसाचं सरकार ते सत्तेवरती आलं. राष्ट्रपतींनी त्यांना सगळ्यात मोठा पक्ष म्हणून आमंत्रण केलं, त्यांनी सरकार बनवलं, पण पुरेसा पाठिंबा देता नाही आला. इथे परत एकदा तिसऱ्या मोर्चा नावाचं जे काही खयाली पुलाव म्हणतो आपण त्यालामध्ये प्रत्यक्षात यायची वेळ झाली आणि आधी देवेगौडा आणि नंतर गुजराल असे वर्षाच्या अंतराचे 2 पंतप्रधान झाले आणि परत एकदा हे तिसरा मोर्चा नावाचं प्रकरण वाढायला सुरुवात झाली. परत एकदा जेव्हा 1998ला निवडणुका झाल्या
परिस्थिती तीच राहिली, भाजपच्या जागा थोड्याशा वाढल्या आणि हे तिसरा मोर्चा नावाचं प्रकरण काय टिकेल असं वाटत नाही. असं लक्षात आल्याच्या नंतर भाजपच्या पाठीमागं बाकीचे काही पक्ष उभं राहिले. ते सरकार आलं, 13 महिन्यात ते सरकार कोसळलं. परत एकदा तिसऱ्या मोर्चा नावाची काहीतरी हवा करून पाहता आली, पण तेही जमलं नाही आणि पुढं भाजपचं सरकार 4.5 वर्ष टिकलं. त्यांनीच थोड्याशा मुदतपूर्व निवडणुका आधी घेतल्या, नसतं ते सरकार पूर्णपणे 5 वर्ष टिकलं असतं. विश्वनाथ प्रताप सिंग, मग चंद्रशेखर, मग गुजराल, त्याच्या आधी देवगौडा, असे 4 पंतप्रधान तिसऱ्या मोर्चाचे तथाकथित झाल्यामुळे सगळ्यांना असं वाटायला लागलं की नाही तिसरा मोर्चा नावाची काहीतरी गोष्ट आहे. वारंवार हे सिद्ध झालेलं होतं की तिसरा मोर्चा राजकीयदृष्ट्या पुरेसा सक्षम गेल्या 40 वर्षात उभा राहू शकलेला नाही आहे. एकीकडे काँग्रेस आहे, आजही तोच प्रमुख पूर्ण भारतभर पसरलेला सगळ्यात मोठा पक्ष आहे, जुना पक्ष आहे, भले त्यांचे खासदारांची संख्या 52 असली तरी. भाजपच्या खालोखाल मतं त्यांनाच भेटलेली आहेत आजसुद्धा. प्रत्यक्षात सत्तेवर असलेला जो पक्ष आहे भारतीय जनता पक्ष, त्यांची पहिल्या 2014मध्ये आलेली सत्ता नंतर 2019ला अजून बळकट झालेली आहे आणि आताही ज्या विधानसभाच्या निवडणुका येऊ घातलेल्या आहेत त्याच्यामध्ये आपण एक प्रमुख राजकीय शक्ती आहोत हे त्यांनी पश्चिम बंगालमध्ये सिद्ध केलं. ही आश्चर्याची गोष्ट आहे. त्याला 3 ज्यांचे फक्त आमदार आहेत, तो पक्ष सत्तेसाठी दावा करतोय आणि बाकीचे ते मान्य करत असताना त्यांच्या किमान 100 म्हणजे विरोधक म्हणतात 100 जागा येतील आणि हे म्हणतात आमच्या 200 जागा येतील. पण ह्या दोघांच्याही वादामधून भाजप एक सगळ्यात मोठी म्हणजे विरोधातली का असेना पण एक शक्ती उभी राहते पश्चिम बंगालमध्ये. आसाममध्ये तर ते कालपर्यंत सत्तेवर नव्हतेच, 2016ला आले आणि आताही त्यांचा प्रमुख दावा मान्य केला जातोय. मग तिसरी आघाडी नावाची गोष्ट आहे कुठं? तिसरा मोर्चा असं म्हणत असताना आपण साधी सध्याच्या लोकसभेमधली जर आकडे बघितले, नुसतं भावनिकरित्या संजय राऊत जेव्हा मुलाखत देतात आणि सांगतात शरद पवारांचं नेतृत्व कसं सगळ्या देशामध्ये सगळ्यांना स्वीकारार्ह कसं आहे, जो नेता फिरू शकतो, वेळ देऊ शकतो, ज्याच्यामध्ये कपॅसिटी, असं नुसतं शाब्दिक बोलतात. प्रत्यक्षामध्ये आकडे काय आहेत? भाजप आणि काँग्रेस, भाजपला मिळालेले 303 खासदार, काँग्रेसचे 52 खासदार हे जर वगळले, आत्ताची सध्याच्या लोकसभेतली परिस्थिती बघितली तर 3 नंबरचा सगळ्यात मोठा पक्ष DMK आहे, त्यांचे 24 खासदार आहेत. त्याच्यानंतरची संख्या ममता बॅनर्जीची, त्यांचे 22 खासदार आहेत. YS राजशेखर रेड्डींचा जो पक्ष आहे YSR काँग्रेस, जगनमोहन रेड्डींचा, त्या पक्षाचे 22 खासदार आहेत. त्याच्यानंतरचा नंबर लागतो शिवसेनेचे उद्धव ठाकरे, शिवसेनेचे लोकसभेमध्ये 18 खासदार आहेत. नितीश कुमारांच्या पक्षाचे 16 खासदार आहेत. नवीन पटनायकचे 12 खासदार आहेत आणि मायावती यांचे 10 खासदार आहेत. म्हणजे असे हे जवळपास 7 पक्ष आहेत ज्यांना फक्त 2 आकडीमध्ये खासदार आहेत आणि त्यांची सगळ्यांची म्हणजे भाजप आणि काँग्रेसला बाजूला ठेवल्याच्या नंतर उरलेले जे पक्ष आहेत त्यांची सध्याची लोकसभेतली संख्या 124 आहे. ह्याच्यामध्येही परत नितीश कुमार हे आताही सध्याच्या सत्ताधारी आघाडीबरोबर आहेत, त्यांच्या पाठिंब्यावर ते मुख्यमंत्री आहेत, त्यामुळे त्यांचे 16 खासदार कमी करावे लागतील. शिवसेनेचे 18 खासदार आज जरी शिवसेना विरोधात असली तरी प्रत्यक्षामध्ये निवडणूक पूर्व युती करून त्यांच्याबरोबर लढलेत, म्हणजे ते 18 खासदार कमी करावे लागतील. म्हणजे हे 34 ह्याच्यामधून पुन्हा संख्या कमी होती. म्हणजे जेमतेम आत्ताचं सध्या एकूण तिसरी आघाडी नावानं जर काही आपण म्हणणार असू तर त्यांची संख्या ही 80-90च्या पुढे जात नाही. मग आता परत एकदा तिसऱ्या आघाडीची गरज आहे, तिसरा मोर्चा, ह्या चर्चा का सुरू केल्या जातात? ह्या चर्चा एक ज्याला प्रेशर टॅक्टिक्स म्हणतो, म्हणजे हे काँग्रेसबरोबर चाललेला खेळ आहे. काँग्रेसचं जे नेतृत्व आजचं सोनिया गांधी त्यांच्या अंतरिम म्हणजे तात्पुरते हंगामी अध्यक्ष म्हणून त्यांचं पद आहे. राहुल गांधी यांनी अध्यक्ष व्हावं की नाही व्हावं 2 वर्षापासून हा घोळ फक्त काँग्रेस पक्षातला नाही आहे, तो तर वेगळा आहेच आहे. काँग्रेस पक्ष, त्याच्या अंतर्गत निवडणुका आणि ती भानगड वेगळी. पण बाहेरसुद्धा काँग्रेसला पाठिंबा द्यायचा, काँग्रेसला पाठिंबा द्यायचा नाही, म्हणजे राहुल गांधी यांच्या नेतृत्वातली काँग्रेस आणि अशा काँग्रेसला आपण पाठिंबा द्यावा, त्यांच्याबरोबर राहावं का त्यांना बाजूला ठेवून स्वतंत्रपणे निवडणुका कराव्यात, हा पेच आहे आणि हा पेच आजही सुटलेला नाही. हा पेच सुटता बरं. दुसरीकडून 1989 पासून म्हणजे जनता दल जेव्हा स्थापन झालं होतं तेव्हापासूनची गोष्ट आहे. तिसरा मोर्चा म्हणून तुम्ही एक देशभरामध्ये संघटना उभी करू शकले का? आज 2च प्रमुख पक्ष भाजप आणि काँग्रेस ज्यांचं देशभरामध्ये एक कार्यकर्त्यांचं संघटनेचं जाळं आहे आणि त्या खालोखाल भले त्यांना 5च खासदार निवडून आले असले तरी डाव्या पक्षांचं आहे.
म्हणजे हे तीनच असे आहेत की ज्यांचं देशभर काही ना काहीतरी अस्तित्व आहे. भले त्याचा राजकीय लाभ उठवण्यामध्ये काँग्रेस अतिशय कमी पडलेली आणि भाजप तर पूर्ण आपलं डावे पक्ष पूर्णपणे अपयशी ठरले असले तरी संपूर्ण देशभर त्यांचं एक संघटनेचं म्हणून, कार्यकर्त्यांचं म्हणून जाळं अस्तित्वात आहे. आज तिसऱ्या मोर्चा असं म्हणत असताना त्यांनी असं कुठलंही जाळं देशभरामध्ये उभं केलेलं नाही किंवा काही प्रादेशिक पक्ष हाताशी धरून कायमस्वरूपी आपण एक फ्रंट उभा करावा आणि एकच सातत्यानं भूमिका घ्यावी असे झालेलं नाही आहे. नवीन पटनायक यांनी भाजपला प्रतिकूल नसली तरी अनुकूल म्हणावी अशी भूमिका घेतलेली आहे. जगनमोहन रेड्डीची तीच परिस्थिती आहे. म्हणजे हे कशा पद्धतीनं आपले निर्णय बदलतात हे कळत नाही. मुलायम सिंगांचं तर उदाहरण इतकं म्हणजे काय म्हणता येईल असं लक्षात ठेवावा असं आहे की त्यांनी जेव्हा वाजपेयींच्या विरोधामध्ये अविश्वास ठराव आणला होता तेव्हा त्याच्या विरोधामध्ये मतदान केलं, ते सरकार पडलं. आणि जेव्हा सोनिया गांधी सरकार स्थापनेचा दावा करायला राष्ट्रपती गेल्या तेव्हा मुलायम सिंग म्हणले की आम्ही यांना पाठिंबा देणार नाही. अशी विचित्र परिस्थिती तिसऱ्या मोर्चाची आहे. तिसरा मोर्चा ह्या नावानं बाकीचे तर मी जे सांगितले 7 पक्षांना 2 आकडी खासदार तरी आहेत. ज्या शरद पवारांचं हे नाव घेतात त्यांचे 5 खासदार आहेत. त्याच्यानंतर डाव्या पक्षांचे फक्त दोन्ही पक्षांचे डाव्या म्हणजे मग CPI आणि CPIMचे मिळून जेमतेम 5 खासदार निवडून आलेले आहेत. इंडियन युनियन मुस्लिम लीगचे 3 खासदार, बाकी सगळे 1-2, 1-2, 2-3, 2-3 असे त्यांचे आकडे आहेत. अशा परिस्थितीमध्ये तिसरा मोर्चा ही चर्चा म्हणजे निव्वळ फुसकी चर्चा असं म्हणूयात आपण. त्यांना प्रत्यक्ष आकड्याचा आधार काहीही नाही. आताच्या निवडणुकीत जर ममता बॅनर्जी निवडून आल्या तर त्याला काहीतरी एक बळ असेल. आणि हे जे तिसऱ्या आघाडीतले म्हणून तथाकथित मोठे नेते आहेत, मुलायम सिंग, मायावती, लालू प्रसाद, ममता बॅनर्जी, जगनमोहन रेड्डी, खाली स्टॅलिन, हे सगळे 5-6 प्रमुख जे त्याच्यातले तिसऱ्या आघाडीतले नेते आहेत, ह्यांचे खासदारांची संख्या कधीही जास्तीत जास्त 30-35च्या पुढं निवडून आणता आलेली नाही. त्याच्यामुळे एक लक्षात घ्या, तथाकथित ही जी काही तिसरी आघाडी म्हणली जाती ही चर्चा म्हणजे निव्वळ फुसकी चर्चा आहे. तिसरा मोर्चा फुसकी चर्चा.